आपण दिवसभर सतत काही ना काहीतरी विचार करत असतो. कधी कामाचा विचार, कधी पैशाचा विचार, कधी भविष्याचा विचार, तर कधी इतर लोकांनी आपल्याबद्दल काय म्हटलं याचा विचार. पण आपण कधी स्वतःलाच एक प्रश्न विचारतो का? मी ज्या गोष्टीसाठी एवढा धावत आहे त्या खरोखरच कायमच्या आहेत का? समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात आपल्याला हाच विचार करायला भाग पाडतात. त्यांच्यामध्ये मनुष्याची खरी प्रगती बाहेरच्या जगात किती यश मिळालं ह्यावर ठरत नाही, तर त्याच्या विचारांची दिशा कोणती आहे ह्यावर ठरते. ज्याचं मन सतत सत्याचा शोध घेते, ज्याला स्वतःच्या अस्तित्वाचा उलगडा करून घ्यायचा आहे, जो ज्ञान फक्त वाचत नाही तर जगतो आणि जो वाद घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा आत्मशोधात वेळ घालवतो, तोच खरा परमेश्वराचा दास आहे. हा श्लोक म्हणजे केवळ भक्ती शिकवणारा श्लोक नाही, तर कसा विचार करावा, कसं जगावं आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्या गोष्टींसाठी खर्च करावा याचे एक सुंदर मार्गदर्शन करणारा हा श्लोक आहे. श्लोक क्रमांक 52. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, सर्वोत्तम भक्ताची ओळख त्याच्या बाह्य रूपावरून, वेशभूषेवरून किंवा तो किती पूजा करतो, किती देवाचे नाव घेतो, किती देवदेव करतो यावरून होत नाही. त्याची खरी ओळख त्यांच्या विचारांवर आणि आचरणावरून होते. असा भक्त आपला वेळ निरर्थक गोष्टीमध्ये घालवत नाही. त्याच्या मनात एकच ओढ असते, सत्य काय आहे, माझी खरी ओळख काय आहे, माझे खरे स्वरूप काय आहे, परमेश्वराशी माझा काय संबंध आहे, या प्रश्नांची उत्तरं तो शोधत असतो. आपण बहुतेक वेळा जगात दिसणाऱ्या गोष्टींचा विचार करतो व तेच अंतिम सत्य आहे असे मानतो. शरीर सुंदर असेल, पैसा असेल, मान सन्मान असेल तर आपण सुखी आहोत असं वाटतं. पण काही वर्षांनी शरीर बदलतं, परिस्थितीही बदलते, नाती बदलतात, पैसा येतो जातो. मग प्रश्न पडतो, हे इतकं बदलतं, ते खरंच सत्य कसं असू शकतं? याच ठिकाणी समर्थ तत्वचिंतन शिकवतात. तत्वचिंतन म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ वाचणं असं नव्हे. तत्वचिंतन म्हणजे सार काय, असार काय, यामधला विवेक कसं जाणून घ्यायचं, ह्याला तत्वचिंतन असे म्हणतात. जे नश्वर आहे ते नश्वर आहे आणि जे शाश्वत आहे ते शाश्वत आहे याचा निश्चय करणं. श्रीमद दासबोधामध्ये समर्थांनी शरीरातील अनेक जडतत्वांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये समर्थांनी 82 तत्वांचा उल्लेख आणि ती तत्वे कशी आहेत आणि शरीरात कुठे आहेत हे आपल्याला सांगितलेले आहे. पण ह्या सर्वांपेक्षा वेगळं त्यांना प्रकाश देणारं चैतन्य म्हणजे आत्मा हे आहे हे त्यांना सांगायचं आहे. त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा जो अंतर्मुख प्रवास आहे त्यालाच तत्वचिंतन असे म्हणतात. म्हणूनच समर्थांची भक्ती ही केवळ भावनिक नाही, तर ती विवेकप्रधान भक्ती आहे. भक्ताच्या विवेकाला 2 बाजू असतात. पहिली बाजू म्हणजे स्वतः परमेश्वराचं चिंतन, मनन आणि अनुभव घेणं, आणि दुसरी बाजू म्हणजे त्या अनुभवाचा इतरांना लाभ करून देणं. म्हणजे तो सहज, प्रेमाने आणि समजेल अशा भावनेने संपूर्ण जगाला भगवंताचं प्रेम, त्याच्या लीला हे सर्व समजून सांगणे. म्हणूनच समर्थ तत्वचिंतन बरोबर अनुवाद हा शब्द वापरतात. येथे अनुवाद म्हणजे भाषांतर नव्हे, तर येथे याचा अर्थ आचरण असा आहे. ज्ञान ऐकणं वेगळं आणि ज्ञान जगणं वेगळं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला
आत्म्याचं शाश्वत स्वरूप समजावून सांगतात. ते सांगतात शरीराचा नाश होतो पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. अर्जुनाने हे फक्त ऐकलं असतं आणि रणांगण सोडलं असतं तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नसता. पण त्याने हे ज्ञान स्वीकारलं, मनात उतरवलं आणि आपल्या कर्तव्याचं पालन केलं. हेच ज्ञानाचं आचरण आहे. आज आपणही अनेक आध्यात्मिक ग्रंथ वाचतो, प्रवचन ऐकतो, चांगले विचार सोशल मीडियावर शेअर करतो. पण एखाद्याने आपल्याला 2 कठोर शब्द बोलले की आपल्याला लगेच त्याचा राग येतो, आपण त्याचा द्वेष करू लागतो आणि आपल्यातील अहंकार जागा होतो. याचा अर्थ काय? अजून बुद्धी तितकी म्हणावी तेवढी सखोल झालेली नाही. म्हणजेच हे खरं तत्वज्ञान जीवनात अजून उतरलेलं नाही. समर्थ म्हणतात, ज्ञानाचं अंतिम फळ म्हणजे स्वभावात परिवर्तन. ज्याच्या आयुष्यात तत्वज्ञान उतरायला लागतं त्याच्या आयुष्यात दंभ आपोआप निघून जातो. कारण त्याला समजलेलं असतं, मी जाणतो हा विचार सुद्धा अहंकाराचाच एक प्रकार आहे. म्हणून तो कोणाशीही वाद घालत नाही. आज आपण पाहतो धर्म, पंथ, संप्रदाय, देव, गुरु, द्वैत, अद्वैत, ज्ञान, भक्ती अशा अनेक विषयांवरती असंख्य वाद होतात. शंकराचार्य श्रेष्ठ की रामानुजाचार्य श्रेष्ठ, ज्ञानमार्ग श्रेष्ठ की भक्तिमार्ग श्रेष्ठ अशा चर्चांमध्ये अनेक जण आयुष्य घालवतात. समर्थ म्हणतात, सत्याचा अनुभव घ्यायचा असतो, त्यावर वाद घालायचा नसतो. भगवंतांनी देखील भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना हेच सांगितलेले आहे. ज्याचं मन स्थिर झालं आहे, जो स्तुतीने फुगत नाही आणि निंदेनेही खचत नाही, कारण त्याला स्वतःचं खरं स्वरूप समजलेलं असतं. ज्याला स्वतःचा अनुभव आहे त्याला दुसऱ्याला हरवून स्वतःला मोठं सिद्ध करण्यात काहीच गरज वाटत नाही. समर्थ पुढे उगमाचा सुखसंवाद हा अत्यंत सुंदर शब्द वापरतात. उगम म्हणजे मूळ. हा संवाद दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे. स्वतःला रोज प्रश्न विचारणं, मी कोण आहे? माझ्या आयुष्यात दुःखी कोण होतं? आत्मा दुःखी होतो की मन? मान म्हणजे काय? अपमान म्हणजे काय? तो कोणाला होतो? भीती कोणाला वाटते? माझ्या वाट्याला आलेली ही परिस्थिती माझ्याच वाट्याला का आली? मी ह्या परिस्थितीत काय करू? ह्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न म्हणजे आत्मसंवाद. हा आत्मसंवाद जितका खोल जातो तितका मनुष्य आपल्याला मूळ स्वरूपाच्या जवळ पोहोचवतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग शिकवतात. कर्तव्य कर पण फळाच्या अपेक्षेत अडकू नकोस. हा उपदेश फक्त पाठ करण्यासाठी नाही तर प्रत्येक दिवसाच्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. जेव्हा आपण परिणामापेक्षा कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मन शांत होतं. हेच तत्वचिंतनाचं आचरण आहे. समर्थांनी सांगितलेला सर्वोत्तमाचा दास हा सतत परमेश्वराचा शोध घेत असतो. पण तो हा शोध जंगलात किंवा हिमालयात जाऊन घेत नाही. तो प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक संकटातून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो. कोणी अपमान केला तरी तो विचार करतो, खरंच माझा आत्मा दुखावला आहे का हा माझा अहंकार आहे? कोणी स्तुती केली तरी तो स्वतःला विचारतो, ही स्तुती शरीराची आहे, गुणांची आहे, पण माझं खरंच स्वरूप यापेक्षा वेगळं आहे ना, मग मला का आनंद व्हावा? असा आत्मसंवाद त्याला अधिक अंतर्मुख करत जातो. म्हणूनच समर्थांच्या दृष्टीने सर्वोत्तम भक्त तो नाही जो फक्त जास्त पूजा करतो, जास्त जप करतो, तर तो आहे जो सत्याचा शोध घेतो, विवेकाने जगतो, ज्ञान आचरणात आणतो, दंभ आणि वाद यापासून दूर राहतो आणि प्रत्येक दिवस स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे जाणून घेण्याचा प्रवास करतो. म्हणजे मी कुठून आलो? माझा जन्म कशासाठी झाला? माझं हे शरीर जे आहे तो नाश पावणार आहे, माझा आत्मा अमर असणार आहे. हा आत्मसंवाद तो करायला लागतो. अशा भक्ताचं जीवन शांत होतं, त्याची वाणी मधुर होते, त्याच्या विचारात स्थैर्य येतं
आणि त्याच्या सहवासात इतरांनाही परमेश्वराची अनुभूती व्हायला लागते. म्हणूनच रामदास स्वामी शेवटी म्हणतात, जगात खरोखर धन्य तोच आहे जो तत्वचिंतन करतो, त्या ज्ञानानुसार जगतो, वाद टाळतो आणि स्वतःच्या उगमाशी म्हणजेच आत्मस्वरूपाशी अखंड संवाद साधत राहतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमा करा. ह्या श्लोकाप्रमाणे आपल्याला इतरही श्लोकांचे जर अर्थ जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.